केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष 2025 साठीचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला आहे। या नवीन अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। यासोबतच कृषी, ऑटोमोबाईल, डिफेन्स, रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रांना 2025-26 च्या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। तर मित्रांनो 2025-26 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांचा भार कमी करण्यासाठी प्राप्तिकर जो आहे त्याच्या स्लॅबमध्ये बदल करण्याची अपेक्षा होती, त्यात बऱ्यापैकी बदल झालेले दिसून येत आहे। तसेच मित्रांनो भारतीय अर्थसंकल्प 2025 मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो 2025 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले आहे आणि काय महाग झाले आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तसेच मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल तसेच इतर महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते। त्यामुळे आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो भारत सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 चा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला आहे। तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8व्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला आहे। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये अनेक बदल जाहीर केले होते। या करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त झाली आहेत। करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती सुद्धा वाढल्या होत्या, परंतु 2025 च्या अर्थसंकल्पात नवीन घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय स्वस्त झाले आहे हे आधी आपण जाणून घेऊया, त्यानंतर काय महाग झाले आहे हे जाणून घेऊया। तर मित्रांनो 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वाहने, कॅन्सरचा उपचार, वैद्यकीय उपकरणे, LED आणि LCD टीव्ही, लहान मुलांची खेळणी, चामड्यांची वस्तू, भारतात तयार केलेले रेडीमेड कपडे इत्यादी स्वस्त होणार आहे। तसेच विमा सुद्धा स्वस्त होणार आहे आणि कॅन्सर औषधांवरील कुस्तोम ड्यूटी हे हटवण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो 35 जीवनावश्यक औषधे या करामधून वगळण्यात आली आहेत। तर मित्रांनो 2025 च्या अर्थसंकल्पात काय महाग झाले आहे हे जाणून घेऊयात। मित्रांनो घर आणि कपडे हे 2025 च्या अर्थसंकल्पात महाग होणार आहे। तसेच 2025 च्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानासह शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य, पर्यटन, उद्योग आणि इतर क्षेत्रांसंबंधी महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत। तसेच मित्रांनो कृषी क्षेत्र आणि महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणा सुद्धा करण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तसेच 2025 चा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तर पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।